सांसद सुप्रिया सुले के जन्मदिन को जनसेवा दिन के तौर पर समर्पित करते हुए नवी मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गढ़ की महिला जिलाध्यक्षा सलूजा सुतार एवं यशस्विनी संस्थान नवी मुंबई द्वारा संयुक्त रूप से सानपाड़ा स्थित वात्सल्य ट्रस्ट में स्कूल और कॉलेज जाने वाले छात्रों के लिए शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित थी राष्ट्रवादी महिला कांग्रेस शरद पवार गढ़ थाने विभागीय अध्यक्षा रुता भाड़, समाज सेविका वैशाली शशिकांत शिंदे, साथ ही उपस्थित थी एनसीपी शरद पवार गढ़ की राष्ट्रवादी महिला कांग्रेस नवी मुंबई जिलाध्यक्षा सलूजा सुतार, वर्षा देशपांडे, एनसीपी शरद पवार गढ़ नवी मुंबई जिलाध्यक्ष चंद्रकांत पाटिल, पूर्व नगर सेवक राजू शिंदे, पूर्व नगर सेविका माधवी शिंदे, अमित भोयर, एनसीपी पदाधिकारी और असंख्य कार्यकर्ता। इस दौरान उपस्थित मान्यवरों के हाथों वात्सल्य ट्रस्ट के बच्चों को शैक्षणिक साहित्यों का वितरण किया गया। वहीं रुता भाड़ की विशेष सहकार्य से वात्सल्य ट्रस्ट की लड़कियों को बरसात में आधार देने के लिए रेनकोट का वितरण और शैक्षणिक साहित्य प्रदान कर चेहरे पर मुस्कान लाने की कोशिश की गई। बता दें कि इस कार्यक्रम को सफल बनाने में मनीषा देसाई, उज्ज्वला ढोले, माधुरी परदेशी, साधना बर्गे, पार्वती दाभाड़े, सुनंदा भापकर, नंदा डेरे, साधना ढवले, शालिनी मात्रे, आशा ढुमरे, माधुरी बाबर, केसर घाड़गे, शबना खान, माधवी शिंदे, बबीता टंग, नरेश कालेकर का उल्लेखनीय योगदान रहा है, जिन्होंने शैक्षणिक साहित्य के लिए विशेष सहकार्य कर वात्सल्य ट्रस्ट के अनाथ बच्चों को आधार देने की कोशिश की है। वहीं इस दौरान उपस्थित मान्यवरों ने सांसद सुप्रिया सुले का जन्मदिन बेहद अनोखे प्रकार से मनाते हुए वात्सल्य ट्रस्ट के अनाथ बच्चों और युवतियों के माध्यम से केक काटकर सुप्रिया सुले का जन्मदिन मनाया। वहीं सलूजा सुतार ने इस कार्यक्रम के आयोजन का मकसद बताया, साथ ही सांसद सुप्रिया सुले को उनके जन्मदिन पर नवी मुंबई राष्ट्रवादी महिला कांग्रेस के माध्यम से शुभकामनाएं दी। संसद रत्न ताई सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आणि नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि यशस्विनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज इथे हा वात्सल्य ट्रस्ट सानपाडा येथे या अनाथ आश्रमामध्ये हा वाढदिवस आम्ही ताईंचा साजरा करतोय। सर्व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महिलांच्या संयुक्त विद्यमाने हा साजरा होत असताना आम्ही त्यांना जे शालेय शैक्षणिक साहित्य लागणार आहे, मग त्याच्यात 6वी 7वी 9वी 10वी 12वीचे जे पुस्तकं असतील, गाईड्स असतील, त्यांना लागणारे लॉंग बुक्स असतील, पुस्तके पेपर असतील, प्रोजेक्ट पेपर असतील, पेन, फेविकॉल, प्रोजेक्टचे पेपर, क्राफ्टचे पेपर आणि रेनकोट्सची रिक्वायरमेंट होती। अशा विविध शालेय त्यांना उपयोगी अशा वस्तूंच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना हे देऊन इथे 45 मुलं आहेत वेगवेगळ्या वयोगटातली कॉलेज पर्यंत जाणारी आणि त्यांना हे शैक्षणिक साहित्य या सर्व राष्ट्रवादी महिला आघाडी आणि यशस्विनी संस्थेच्या माध्यमातून देऊन आम्ही त्यांचा ताईंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतोय। आणि खरोखरच आज आनंद होतोय की एक आमच्या माध्यमातून, कारण आज या ट्रस्टच्या माध्यमातून वात्सल्य ट्रस्टच्या माध्यमातून जवळजवळ 1,500 मुलं शिकून बाहेर आलेली आहेत। कारण जे एकल पालक असतील किंवा ज्यांना पालकच नाही अशी मुलं असतील, मुली असतील इथे राहतात आणि त्यांचं शिक्षण हे या वात्सल्य ट्रस्टच्या माध्यमातून पार पडत असताना त्यांना ज्या गरजा आहेत त्या गरजा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने इस अनोखे उपक्रम की सराहना करते हुए सांसद सुप्रिया सुले को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके उज्जवल सामाजिक और राजकीय भविष्य की कामना की। सर्वात आधी मी आमच्या संसद रत्न खासदार सुप्रिया ताईंचं अभिष्ट चिंतन करते त्यांच्या वाढदिवसाबद्दल। आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की त्यांच्या ज्या काही समाजाप्रती भावना आहेत आणि त्यांची जी काही कर्तव्य आहेत हे खासदार आणि नागरिक म्हणून ते त्यांच्या वतीने इथल्या नवी मुंबईतल्या ज्या महिला आहेत एनसीपीच्या त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे। आमचा फक्त छोटासा खारीचा वाटा आहे आणि इथे 45 मुली राहतात ह्या वात्सल्य ट्रस्टमध्ये। त्याच्यापैकी काही जणांचे एकल पालक आहेत आणि काहींना पालक नाही आहेत। तसेच वरती सिनियर सिटीजन्स महिला पण आहेत, पुरुषही आहेत, पण सध्या 6 महिला आहेत। मला एकच असं म्हणायचं आहे की आमच्या मुलांना जेव्हा घरामध्ये सगळ्या सोयी सुविधा मिळतात, आम्ही पालक म्हणून त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतो
तर त्याच वेळेला आम्ही थोडासा असाही विचार केला पाहिजे की ज्यांच्याकडे दुर्दैवाने पालकांचं छत्र नाहीये किंवा असूनही ते त्यांच्या मुलांची इच्छा पुरी करू शकत नाही, त्यांना 2 वेळचं जेवण देऊ शकत नाही, एक समाज म्हणून प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की स्वतःचं आयुष्य जगताना दुसऱ्याच्या आयुष्याला आपण थोडाफार आधार कसा देऊ शकतो याचा विचार करावा. आधार हा फक्त पैशाने का वस्तूने होत नसतो, तर आपल्यामधल्या ज्या जाणीवा आहेत त्या थोड्याशा आपण प्रगल्भ केल्या आणि माझं जे काय माझ्याकडे ज्या काही थोड्याशा भावना इमोशन्स आहेत ते जर मी अशाच लोकांबरोबर नाही ते इतरांबरोबरही शेअर केले तर हा समाज सरकारच्या मदतीशिवाय देखील थोडासा मानसिक रित्या सुदृढ होऊ शकतो. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात जे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम चालू आहे आणि त्यांच्या धडाडीचं एक वारसा घेऊन आदरणीय सुप्रियाताई जे काम करता आहेत, जे नेतृत्व आणि कर्तृत्वाचं एक उदाहरण हे महिला समाजाला अगदी महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण भारतातील सर्व महिला समाजाला एक उदाहरण देतात. अनाथ महिला मुली आहेत त्यांना एक आदर्शवत नेतृत्व दाखवण्याचा आणि उदाहरण देण्याची संधी आम्हा सर्व या नवी मुंबई महिला पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी यांच्या माध्यमातून मिळालेली आहे, संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं मुलींच्या करिअरच्या आणि पुढच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याची भूमिका या माध्यमातून नक्कीच राहील अशी मी आपल्या सर्व एक आश्वासन देते. आणि आजचा हा आनंदाचा दिवस या सगळ्यांसमोर साजरा करताना एक वेगळा आनंद प्राप्त झालेला आहे. सुप्रियाताईंचा आज जन्मदिवस आहे, त्यानिमित्ताने आज इथे नवी मुंबईमध्ये आमच्या इथल्या सगळ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या समवेत ताईंचा वाढदिवस आम्ही खूप आनंदाने साजरा करतोय. इथे असणाऱ्या खास करून मुलींच्या सोबत साजरा करत असताना उदंड आयुष्याच्या आणि उत्तम अशा पॉलिटिकल करिअरच्या खूप मोठ्या मंत्री झालेल्या मुख्यमंत्री झालेल्या आम्हाला ताईंना पाहायचंय आणि त्या सगळ्या त्यांच्या पॉलिटिकल प्रवासासाठी ह्या निमित्ताने मी शुभेच्छा देते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.